हा पाऊस म्हणजे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली त्याच्यानंतर नांदेड, यवतमाळ, पुसद, परभणी या भागाकडे देखील जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पडणार आहे, म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, त्याच्यानंतर मालेगाव, संभाजीनगर म्हणजे हे देखील लक्षात येतं। पण राज्यामध्ये हा पाऊस म्हणजे 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान हा पाऊस म्हणजे कोकणपट्टीकडे देखील जास्त पडणार आहे। त्याच्यानंतर काय होणार आहे, तो पाऊस म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे नगर, त्याच्यानंतर पंढरपूर, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा या भागात देखील जास्त पडणार आहे। म्हणून त्या शेतकऱ्याने आज ज्यांचं सोयाबीन 20 तारखेच्या आत काढायचं आलेलं असेल तुम्ही 20 तारखेपर्यंत काढून घ्या, कारण की राज्यामध्ये 21 पासून मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं। कांदा शेतकऱ्यासाठी एक सांगू इच्छितो की आता जे 21 सप्टेंबरचा जे पाऊस येणार आहे तो पाऊस म्हणजे तेलंगणात एक पडणार आहे आणि कर्नाटककडे एक जास्त पडणार आहे। आणि नेमका कर्नाटक आणि तेलंगणाचा कांदा काढायला आलेला आहे, त्या शेतकऱ्याचं नुकसान झाल्यामुळं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडं काय झालं, कांद्याचा स्टॉक असल्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे म्हणून हे लक्षात येतं। पण राज्यात परत एकदा सांगतो की राज्यात आता ह्या उद्या म्हणजे 14 तारखे आजपासून जवळपास म्हणजे चांगला असं जोरानं वारं वाहू लागेल, म्हणजे वारे खूप सुटतील म्हणून हे लक्षात यायचं। मग आता राज्यात आता हे 7 दिवस मग आपल्या महाराष्ट्रात पाऊस नाही तर मग आता नेमका हा पाऊस कुठं पडणार आहे, तर सांगायचं झालं तर आता ह्या म्हणजे 14 तारखेपासून 19 तारखेदरम्यान राज्यामध्ये आता हा पाऊस झारखंड तसेच त्याच्यानंतर मध्य प्रदेशकडे जाणार आहे, झाशी, कोटा, त्याच्यानंतर हा पाऊस राजस्थानकडे जाणार आहे। म्हणून हा पाऊस दुसऱ्या राज्यात गेल्यामुळे आपल्या इकडं 7 दिवस म्हणजे 20 तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्राकडे विश्रांती भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं। आता म्हणजे जवळपास 20 तारखेपर्यंत म्हणजे हा पाऊस मध्य प्रदेश इकडल्या भागाकडेच पडणार आहे, हरियाणा, पंजाब इकडं